कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर तावडे हॉटेलकडून येणाऱ्या मार्गात बंद स्थितीतील टोलनाका आहे। या नाक्याच्या ठिकाणचे सिमेंटचे ब्लॉक अनेकदा वाहन चालकांना दिसत नाहीत, त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत। हे अपघात टाळण्यासाठी टोलनाक्याच्या ठिकाणचे ब्लॉक हटवावेत अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेसचे माजी नगरसेवक तौफिक मुलानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना सादर केलंय। यावेळी संजय पटकारे, रियाज सय्यद, असद सय्यद, महेश वारके आदी उपस्थित होते। कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर तावडे हॉटेलकडून येणारे रस्त्यावर सध्या IRBचे टोल नाके बंद पडलेले आहेत। या बंद अवस्थेत असलेल्या टोल नाक्यावर जे सिमेंटचं बांधकाम आहे त्याला गेल्या आठवड्याभरात दररोज 2 ते 4 गाड्यांचा मोठा ॲक्सिडेंट होत आहे। कालच एक मोठी दुर्घटना होता या ठिकाणी जीवितहानी होता वाचली। आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त मंजुलक्ष्मी यांना आम्ही निवेदन देऊन सदर धोकादायक बांधकाम तात्काळ हटवावे। कोल्हापूरचा प्रवेशद्वार हा कोल्हापूरच्या आपल्या शानप्रमाणे कोल्हापूरचा भव्य प्रवेशद्वार दिसावा आणि बाहेरगावावरून येणाऱ्या पर्यटकांना या बूथचा अंदाज येत नसल्यामुळं गाड्या धडकून मोठे ॲक्सिडेंट होत आहेत। पाण्याचाही तिथं मोठा साठा होत आहे। अंधाराचं साम्राज्य आहे। अशा ठिकाणी दुर्घटना मोठी घडू नये आणि याकरता महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी मॅडम यांना आज आम्ही निवेदन दिले की त्यांनी हे तात्काळ बांधकाम हटवावेत आणि लोकांची जी जीवितहानी होईल याची त्यांनी काळजी घ्यावी।